नमस्कार, मी डॉक्टर पियुष. आजचा हा व्हिडिओ खूप प्रॅक्टिकल आहे. MUHS मधून CCMP कोर्ससाठी माझी निवड झालेली आहे आणि आज मी कॉलेज ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कशी गोळा करतोय ते तुम्हाला दाखवणार आहे. जर तुमचेही CCMPसाठी सिलेक्शन झालेले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी मी माझ्याकडे असलेली ओरिजिनल डॉक्युमेंट्स एकदा चेक करतोय आणि तिथे जाऊन आपल्याला 2 झेरॉक्स कॉपीज प्रत्येक डॉक्युमेंटची घेऊन जायची आहे. एका याच्यावर तुमचं सेल्फ अटेस्टेड असणं गरजेचं आहे. तर एकदा चेक करून घेऊया. तर गाईज हे आहे माझं अलॉटमेंट लेटर, कॉलेज अलॉटमेंट लेटर विथ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल MUHSच्या साईटवरतून. आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची एक लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एकदा चेक करा. आता मी झेरॉक्स काढायला निघतोय आणि एक सांगू इच्छितो, फक्त एक झेरॉक्स नाही, कमीत कमी 2 ते 3 सेट प्रत्येक झेरॉक्सचे काढा. ते तुम्हाला कॉलेजमध्येही सबमिट करायचे आणि एक झेरॉक्सचा सेट तुमच्याकडेही पडलेला असू द्या. इन फ्युचर तुम्हाला लागू शकतो. मी आधी झेरॉक्स काढायला जाणार होतो, पण लगेच लक्षात आलं की आधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्येच जावं, कारण अजून एखादा डॉक्युमेंट लागला तर मग परत झेरॉक्ससाठी धावपळ नको. हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव आहे. इथे CCMP ॲडमिशन प्रोसेस होतो आणि समोर तुम्हाला दिसतंय ते ऑफिस, जिथे सगळे डॉक्युमेंटेशन्स, व्हेरिफिकेशन्स आणि ॲडमिशन फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात. आत गेल्यानंतर विद्यार्थी विभाग खोली क्रमांक 8 येथे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील. ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढचा स्टेप म्हणजे फॉर्म्स. हे फॉर्म्स फिल करायचे आहेत. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते डॉक्युमेंट्स येस ऑर नोमध्ये तिथे लिहावे लागतं. ही लिस्ट मॅडमने दिलेली आहे. हे फॉर्म भरून या लिस्टमध्ये दिलेल्या प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स कॉपीज तयार करून घ्यावे लागतात. त्यासोबतच तुम्हाला तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो देखील आणायचा आहे. त्याचे 2 कॉपीज घेऊन या. ते तुम्हाला इथे अटॅच करावे लागेल. संपूर्ण प्रोसेस पटकन होत नाही, कारण ही गव्हर्मेंट लेवलची ॲडमिशन आहे. म्हणून घाई न करता सगळा पेशन्स ठेवूनच सगळं करावं लागतं. आता सगळं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळाली आहे. कॉलेजने सांगितलेल्या लिस्टनुसार आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढायला चाललो आहे. आता मी फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंटला जात आहे. फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंट हे खूप शोधल्यानंतर सापडत आहे. तर मी सध्या फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे. इथे जे आहेत, इथे आपले जे CCMPचे लेक्चर होणार आहेत या हॉलमध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो हॉल. डेमॉन्स्ट्रेशन रूम, डिपार्टमेंट ऑफ फार्मॅकोलॉजी. ओके. तर असा काही इथे रूम असणार आहे. तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि मी आता निघालो आहे घरी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.